ट्रेन लेट झाली म्हणून मी यायला लेट झाला आणि पूजा 8 काय 8:30ची होती. मी घरी पोहोचलो 9:30. चला तर मंडळी, आता पूजा एक आठवड्यात किती वाजता सांगू शकत नाही. बॅटरी आम्ही घेतलो बरोबर, तर चाललो आम्ही. ही बघा चालली या जेवणाची सुरुवात तुमच्यापासून सुरुवात. हे बघ ह्याच्याकडे दाखव, चालू कर आणि ते काय एअरला दाखवू नको. मराठीत दाखव. हे टोपी वर कर, युट्यूब वर दिसतो तू. जेवण चालू आहे. टोपी काढ. युट्यूब वर ह्याची घेतलं ना मुलाकर मग मगाशी घेतलंय ना. पहिले ते ह्याचे टाकले असते ते काय भाषा खायची वापरलेली आहे, काय समजत नाही काय नाही. पहिले होते खायची, पहिले युट्यूबचे देवळाचे टाकले असते, देव फिरतावेचे. बघा जेवणाची पण तयारी सुरू आहे. बाबू जेवणाची तयारी तू करतो, जेवणाची तयारी तू करतो. आता काय बनवतो? प्रसाद बनवतात. भजी का दिसा आता इले वाटत. 4 वाजता येणार होते. तुझी तयारी सुरू आहे. भजी का खायले तयारी झाली तर योग लागा म्हणतो. सादर माधवाय नमः, गोविंदाय नमः, पुण्यगोविंद, केशवाय नमः, नारायणाय नमः. एकच माणूस आमच्याकडे, एकच नाटक संपापर्यंत करणार नाही. हा व्हायरल, ह्याच व्हायरल होत काय नाही का सकाळपासून घ्या दादा, कॅमेरामध्ये घेऊ. एक आता तोंड मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभुअमृतेशाय शर्वाय महादेवाय तेन्माय दंते पुंडरीकाक्ष नमते जुहावन सुब्रह्मण्य नमते तु महापुरुष पूर्वजो. जय देवस्वामी समर्थाय. या ठिकाणचा स्थलाधिपती महापुरुष महाराजा. तर या ठिकाणी हे भक्तमंडळी तुमच्याकडे आणि भावांकडे प्रतिवर्षाप्रमाणे जे काही या ठिकाणी सत्यनारायण व्रत करतात त्याप्रमाणे आजच्या दिवशी हे सत्यनारायणचं व्रत करतायत. प्रारंभी तुम्हाला देवतांचा मानपान म्हणून या ठिकाणी श्रीफळ राजीव आहे. आनंदलेलं सत्यनारायणचं व्रत आहे ते निर्विघ्नपणे घडवून आणा. या भक्तमंडळींना उत्तम अशा प्रकारचा कृपाशीर्वाद प्राप्त करून द्या. नारळ घेऊन यायचे ते सगळ्या देवांच्या पाया पडतात. चल येऊया जाऊन. तू काढतो काय? हा चौकात आरामची रगती पर आगे होतो ना. मी एकटोच असं चौकाचे भावाची सांगायला गेलो. श्री पंढरीनाथ श्रीदेव गावेश्वर श्रीदेव लिंगेश्वर.
काय म्हणता आणि काय ठीक ठीक. ठीक हो पोरगी आलेली गणपतीला ना तुझी हो हो सगळे इल्ला नाही दिसला कुठे होतो आम्ही गणपती ओसा घेऊन आलेली आहे. पावसा घेऊन गेलो. विठ्ठले रखुमाई वार कुमाई जय जय विठ्ठले 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 रखुमाई जाव तो वार कुमाई जेवणाला बघूया खात होता हा जेवण बघूया काय झालं मुखाने विठ्ठल 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 होता की नाही? तो वार कुमाई भगवताच्या खांद्यावरी नाचत पंढरी जाऊया भगवताच्या खांद्यावरी नाचत पंढरी जाऊया. तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मला तुम्ही परत कोकणात बघताय, मालवणात बघताय, गावी बघताय. परत मी आलो, मलाच चांगलं वाटतं की मी परत गावी आलो व्हिडिओ बनवायला. त्याच्या आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, ट्रॅव्हल ब्लॉग केला मी. आणि हा तोच दिवस आहे. मी फक्त आंघोळी केली, नाश्ता केला. प्रवासाचा जो त्रास आहे थोडा डोक्यामध्ये तो थोडा आहे, पण तरी पण आता मी चाललो आहे राठिवडे गावात. तिकडे आता समाप्ती आहे. तर पूजा मी ॲक्च्युली अटेंड करणार होतो, पण ट्रेन लेट झाली म्हणून मी यायला लेट झालं. आणि पूजा 8 काय 8:30ची होती. मी घरी पोचलो 9:30ला. तर आता समाप्तीला जातो मी. तर तिकडचं तुम्हाला मी दाखवतो सगळं काय आहे. आणि आजचा जो आउटफिट आहे तो असा काहीतरी आहे. फुल आता जेन्झी कपडे घालायला लागलो आहे मी. माझे आउटफिट आणि फोटोज आणि इकडचे तिकडचे छोटे मोठे व्हिडिओज आणि फोटोज मी काढत असतो. ते जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा. इंस्टाग्रामवर मी एकदम असा टिपिकल इन्फ्लुएन्सर नाही आहे. एक नॉर्मल छोटे मोठे अपडेट देत असतो मी. तर करा बघा, जर तुम्हाला वाटलं फॉलो करावं असं तर करा. पण हां,
यूट्यूबवर व्हिडिओजच्याच रिलेटेड सगळं येतं. बाकी इतर गोष्टी जर तुम्हाला माझ्या बघायच्या असतील तर त्या इंस्टाग्रामवरच बघायला भेटतील. असंच पडा देत आहे पाय. ठेव असं त्याच्यावर द्या, तांब्यावर ठेव द्या. तांब्यावर तू आता मुंबईत हो आज झाली लेट झाली. काय नाही कोकण गंध्या तो काय करतो व्हिडिओ कॅसेट किती करतो मुंबईत नव्हता तू का आडवली दाखवता मी आलो म्हणजे व्हिडिओ झील बाय बाटा नामदा नको तो तो माझो करता तो भाऊ. किलो येऊ ना अख्ख्या जगभर दाखवल्या ना बघा आम्ही. अरे मडळापासून साड्यापासून केलं ना कापापासून जेवढ्या जागेत गेलो तेवढं सगळ्यांनी पकडले नाही आमच्या आठवड्यातला. हो काळाक नको राठीवड्याचा. मग भाग्यात ह्यो एक लय शो का दोघां का बायको का त्याचे नाही हे का दोघांका एक लय शो वर्ग्यांक का होतो नाही हे का लय बायका लय शो मीच सांगितलं त्यांच्या व्हिडिओ काढा. मी नसतंय ना जास्त, मला सुट्टी काढून येऊचा लागता. तू काय काय घेऊन इलो गाडी घेऊन इलो गाडी घेऊन येते. जाताना एक काम करशी काय गाडी उचलून फक्त ह्या घेऊन जायचा मका आणि पुला उचलून खाली नदीत सोडायचा. हा बांधण ठेव. हो का बांधतो काय करतो आम्ही ती रेडी करतो म्हणजे परत आमका इथून तकडे जायपर्यंत ह्या सोडूचा पुरा भाऊ घेतो ते लगेच. फक्त ते ह्या बंद काढा आणि बनत बांधून दे. ह्या कोयता काम झालं तो अजित किलो चल आता ह्या का व्हिडिओ करतो माझा करताय खातं ना. हा मग प्रत्येक गोष्ट दाखवतोय मी माझी. माझी म्हणजे तू आमचा नाही म्हणून तुझाच. आता तूच असं झील ना तू काय झील 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 नाही करा ना तू नातू तो झील तू ना तू पाण्याचा व्हिडिओ ठेवून देवते. चपलावर डोंगरे चढले बाई. हा त्या लहानपणी इथे यायचो. इकडे एक बावडी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. माझ्या बावडीवर पण मी किती वर्षांनी येतो. म्हणजे यावर्षी गावी मी भरपूर आलो पण ह्या बावडीकडे नाही आलो अजून. बावडी आज बघूया. तुम्हाला मी बावडी दाखवतो आमच्या घराची. घराची म्हणजे आमच्या गावची. तर हे घर पहिलं नव्हतं इथे, तर हे घर एक आलं इकडे. मस्त वाटतं लई. आणि ह्या परिसरात ना मातीचा आणि शेणाचा जो वास येतो आहे बाई भारी फिलिंग येते. असं वाटतंय की गावचे जुने दिवस आठवत आहे. जर तुम्हाला थंडी द्यायचं असेल आणि एक्सपिरियन्स करायचं असेल गाव तर हे आहे. अरे बावडी कुठे? अच्छा यू किती बदललं आहे बघा. घर हे सगळं नव्हतं. हे असं सगळं नव्हतं. हा जो गडगा घातला तो पण नव्हता. म्हणजे ह्या बावडीच्या आजूबाजूला सगळं ओपन होतं. ही बावडी पण आता वापरतात की नाही माहिती नाही. अच्छा पाणी तर आहे पण हे सगळं नव्हतं. असं झाडं झुडपं सगळं नव्हतं. हे असं वाटतंय कोण वापरत नाही असं वाटतंय. वापरत पण असतील काय माहीत. ही घरं नव्हती, हे नव्हतं. खूप काही चेंज झालं इकडे. आणि आता जसं की तुम्ही बघितलात पूजेला मला यायला लेट झाला कारण गाडी लेट झाली. नाहीतर आजची पूजा मला भेटली असती. बॅड लक. पण परवाची जत्रा नक्की भेटणार मला आणि खास मी त्याचसाठी आलो आहे जत्रेसाठी. जुनी बावडी बघितली. हां बघितली. तीच दाखवायला गेलेलो. मी पण घेतलंय शूटिंग. ती वापरतात की नाही आता बावडी? नाही आता कोण नाही वापरत वाटते. पण ते पाणी तेच आहे ना पण घेतात नाही. याने आता हे शिवगावकरांनी हे बांधलं घर हा खालचा. त्याची पण शूटिंग केलेली आहे पूर्ण. आता ते त्याने विहीर नवीन बांधली आहे विहीर. मग त्याचं पाणी वापरतात? नाही ते आता बाकीचे वापरत असतील काय माहिती नाही. तेच पाणी हे काय आहे असंच उंच आल्याने वर सफेद आहे असं काय आहे? कॅमेऱ्यात नाही दिसत आहे. आता मंदिराकडे शांतता आहे. मंगळवारी तुम्हाला इथे गजबज दिसेल पूर्ण एरियामध्ये, ते पण रात्रीची. तर आता मी कसं आजच आलो आहे ना,
तर बोललो पाया पडून या, म्हणजे उद्या सोमवार आहे तर उद्या तर यायचंच आहे. सोमवारचा तर मी येतोच मंदिरात, पण आज पण बोललो इकडे आलो ह्या साईडला तर येऊन जाऊया, पाया पडून जाऊया. हा आमचा कुळदैवत गांगेश्वर. तर जसं मी जेव्हा उन्हाळ्यात आलेलो आणि ते व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे कसं गाव पूर्ण शांत होतं, तसं हे गाव परत एकदा थंडीत पण तसंच शांत आहे. पावसाळ्यात आलेलो म्हणजे गणेश चतुर्थीमध्ये, तेव्हा खूप गजबज होती, ते व्हिडिओ बघा. हिवाळ्यात आल्यावर थंडी आहे पण शांतता परत तशीच आहे जशी उन्हाळ्यामध्ये होती. ते हे सगळं आम्हाला आता न्यायचं आहे गाडीवरून. पुढे लाव ऐकलं पाना मागे तो टाकला रे वरसून टाकलंच तरी चालत बुतू. खाली उतरण जाऊची काही गरज नाही, वाहत्या पाण्यात टाक फक्त. आता हे डाग बी येत आहे त्याच्यातून. माझे कपडे नवीन आहे म्हणून मी तर फुल सांभाळून बसणार, पण पप्पांचे कपडे काय जुने आहेत म्हणून त्यांना काय लागलं तरी चालेल. मला एकदम सावधानीने बसावं लागेल. हे आता आम्ही डायरेक्ट ब्रिजवरून कसे खाली टाकतो ते बघा पाण्यात. म्हणजे काय कमाल असेल बघा, काय कमाल असेल, म्हणजे किती खाली गेलं आहे बघा पाणी. एवढं ब्रिज मागचे व्हिडिओ बघा तुम्ही, इथपर्यंत होतं पाणी, इथपर्यंत ब्रिजपर्यंत ते काय खालचं पाणी, आणि इथून पण पूर्ण भरलेलं. उन्हाळ्यातल्या व्हिडिओमध्ये इथे पाणी नव्हतं, पावसामध्ये हे पण पाणी ह्या ब्रिजपर्यंत होतं इथपर्यंत. पण आता इथलं आता लगेच सुकणार आहे थोड्या काही महिन्यांनी. पण ह्या साईडला नदी नसते, ही नदी असते ती आहे, पण भाई साहब पाणी परत खाली गेलं. हे पाणी आता किती क्लिअर दिसतंय बघा ना, पूर्ण पाण्याच्या आतमध्ये दिसतंय. इथून बस वगैरे धुवायचे, गाई म्हशी धुवायचे, हां कपडे पण धुवायला यायचे इथे बायका, कपडे धुवायला यायचे, आंघोळ करायला यायचे. पण आता कोणी येतच नाही इथे. तर मम्मीचा तर आज उपवास आहे तर ती काय खाणार नाही म्हणून आम्ही इकडे आलो आहे. मी कटवडा खातोय, पप्पा वडापाव खात. घासायला काय आलं माझ्या, तर मी कटवडा खातो आणि पप्पा वडापाव खातोय. हे माझी डिश आहे. एक चहा दे. मस्त होता, तिखट झणझणीत, जसं मालवणी पद्धतीत असतं तसं, आणि वडा पण खूप मोठा होता. माझं नाव हे व्हिडिओचं नाव आहे, माझं चॅनलचं नाव आहे मुंबईचा. तयार केला भरपूर आहेत आपल्या गावचे. आपल्या या गावात तुम्हीच हे माहिती नाही ना इकडेच आपल्याकडले असे. उतारा करा भाऊ समजला उतारा कसा डावी बाजू असं बांधलेले उजव्या साईड हा, उजव्या साईडला जाताना ना समजला. भाई ते माझे व्हिडिओ बघत होते,
ज्या ज्या गावी मी जातोय तिकडे लोक माझे व्हिडिओ बघतात आणि कन्फर्म करतात की अरे हां तोच आहे. असं तर आता मुंबईमध्ये पण थोडं थोडं व्हायला लागलं माझ्यासोबत की लोकांना असे एकटक बघत असतात की हा तोच आहे का की तोच आहे की नाही. पैसा ते आता इकडे व्हिडिओ बघतात आणि बोलतात अरे हा तिकडे हा दुकानात व्हिडिओ करतो हा तोच आहे का आणि बोलतात अरे आता आपल्याच गावचं आम्हाला माहितीच नाही. ब्रो लोक विचारायला लागली आता. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी.